आता ते राजकारणाचाच विषय आला पुन्हा. मी राजकारणावर बोलत नाही, पण आमचं काय पोट दुखायचं कारण नाही बा. ते दोघं जरी एक झाले काही अडचण नाही ना. कारण मुंबईत अशी जुनी म्हण आहे, जुनं सांगतो नाही तर आत्ता जोडीत आणि परत जुनी आम्ही लहान लहान असताना गावखेड्यात अशी म्हण होती, मुंबईत पाहिजेत तर ठाकरे पाहिजेत अशी एक म्हण होती पहिले. मग तो काँग्रेसचा जरी असला, राष्ट्रवादी काँग्रेसचा असला, ते काँग्रेसचा असला, शिवसेनेचा असला, भाजपचा असला तरी ते असं म्हणायचे. हे कानावर पडायचं त्या टायमाला. कोणत्याही पक्षाचं सुद्धा, फक्त ते म्हणायचे महाराष्ट्रात काही कोणा पण मुंबईत तेच पाहिजे. आता कशासाठी पाहिजेत हे मला नाही माहीत, पण म्हणत होते. पण ते दोघं एकत्र आले तर आमचं काही दुखण्याचं कारण नाही, आनंदच आहे. यावं त्यांनी दोघा भावांनी एकत्र, काय अडचण आहे आम्हाला. बाळासाहेब होते तेव्हा हे दोन भाऊ एकत्र आले नाही, मात्र आता एकत्र येत आहेत. यायलाच पाहिजे ना. तुम्ही बार बार त्याची चर्चा, याचा अर्थ तुम्ही उकरून घ्या तर ऐकून त्यांचं काय आहे बरं का. त्यांनी यावं ना, काय अडचण आहे. ते एकत्र आले, समजा नाही आले तरी पडतात का नाहीत. समजा एकत्र नाही आले तर पडते. एकदा एकत्र येऊन पडावं काय होतं, पण लोकांची इच्छा नाही यावा तर यावा. गावखेड्यातल्या लोकांना असं वाटतं व ते दोघं भाऊ एकत्र आले पाहिजे, अशी लोकांची इच्छा आहे. समजा आमचा काही फायदा नाही म्हणते, परत जरांगी पाटील म्हणले तुम्ही दोघं एक व्हा आणि तुमचा लय फायदा आहे. लोकांची इच्छा आहे ते एकदा हो, जे होईन ते होईल. निवडून येते नाही तर पडते, पण लोकांची इच्छा पुरी होईल ना. व्हायला पाहिजे त्या दोन भावांनी एकत्र, काय अडचण आहे त्यांना. सुनील तटकरे म्हणतायत की दोन राष्ट्रवादी विलीन होतील एवढ्या काळात. छगन भुजबळांनी त्याचं समर्थन केलं. दोन वेगळे नाही इथंच आणि एक कुठं होत्या ना. दोन्ही एकच आहेत ते तुम्हाला नामास दाखवल्या दादाचे. लय हे राजकारणी विचित्र प्राणी येते. हां, हे कोणाला काय छक्क पंजे कळूनच देत नाहीत. हे सगळे एक येतं आणि त्यांच्यात आपली ताकद व्हायला घाला परवडतं नाही. आपला गरिबाचा लढा आहे, तो जिंकायचा आणि 29 ऑगस्टला जिंकणार. कोणी पण आडवं येऊ दे. हां, राज ठाकरेंनी काल त्यांच्या भाषणात म्हटलंय की आजपर्यंत मराठीला विरोध हा किंवा मुंबईला विरोध हा नेहमी गुजरातमधूनच केला गेला. त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरती हे दोन्ही भाऊ कुठेतरी एक होतात. काय वाटतंय त्यांनी एक हो तेवढ्यात मी बोलतो. त्यांनी व्हायचं एक, काय अडचण आहे. लोकांची इच्छा आहे हो, हो एकदा हो त्यांनी एक. आणि ते गुजरातहून काय म्हणते, ते गुजरातनी काय केलं आणि तुम्हीच पळत होते तिकडं तवा. ते तिकडेच होते ना प्रचाराला. आता मागच्या बारीने गुजरातलाच नव्हते, कुठं होते गुजरातचं. मग आता उगा ते प्रश्न विचारतं मग अटक करत जातं ताळीला. हा, ते आता तिकडेच नव्हते, कुठं होते. काहीतरी खोटं नाही बोललं पाहिजे. आधी त्यांनीच प्रचार केला ना, आता तेच गुजरातचं काहीतरी म्हणते. जाऊ दे, त्या विषयापेक्षा हे विषय महत्त्वाचा आहे की व्हायचं आहे तर दोघांनी व्हावं आहे. हाही लोकांचे विचार व्हायचं आहे. काय अडचण आहे दोघाला. दोघांच्या घरात राहायचं, एकामेकाला काय दोघांचे लांब लांब घर येते. कधी एकामेकाला भाकरी द्यायच्या, त्यांना काही ताण आहे का. हाही लोकांची इच्छा आहे. हे दोन्ही भाऊ एकत्र झाले पाहिजेत तर व्हावं ना एकदा. काय अडचण काय त्यांना, आणि आम्हाला काय अडचण नाही त्यांची. खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत. जरांगे पाटील या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. नाही ते आत्ताच काही नाही, इतक्या लवकर नाही. तुम्ही मा खेळच पाहिजे दानगाड्या सगळा. आत्ताच काही नाही. माया चालल्यात आता अचानक बैठक सुरू आहेत राज्यात. मी काल इथं अचानक आलो, काल इथं आलो. कालपासून सारखे लोकांना पुणे जिल्ह्यामध्ये आहात. पाठवलाय विधानसभेत प्रश्न मांडण्यासाठी. तिथं गोटे खेळल्यासारखे खेळत आहे. हे त्या लोटीत ते त्या लोटीत, ते बालवाडी असल्यासारखं. हे त्याचा भात पळीत आहे, ते त्याचा भात पळीत आहे. नुसता आरडाओरडा करतात, निघून येतात, मारामाऱ्या करतात. का नाही त्यांच्यावर झाले. इथं गरीबाचं पोरग होतं ना. इथं लय तुमचे तवाच नेता उफळून आला, तवाच नेत्याला पत्ते दिलेलं तर वाईट वाटलं. ते आता ते कृषी मंत्री फसे म्हणते ते मरून दे, तिकडे जळू दे. तुम्ही इथं हाणलं का ते सांगा आद्या. नाही, मी SP साहेबांना बोलणार. आम्ही गृहमंत्र्याला पण बोलणार. त्यांचा जॉब घेऊन टाका. आणि आता SP साहेबांना सांगतो, आता थोड्या वेळाने येऊन का व्हायना किंवा उद्या दिवसभरात तुम्ही त्यांचा पुन्हा जॉब घ्या. त्यांना डोळ्याने दिसत नाही आणि खूप मार आहे. ते नाव मला काय माहिती, विजूभाई घेतील ना. मुख्यमंत्री साहेबाला सांगतो, जो तुम्ही प्रश्न विचारला तो तटकरे साहेबाला याच्यात यशस्वी होऊ देऊ नका. तुम्ही जे म्हणताय OBC मराठा पुन्हा वाद उफळून आणायचा, तटकरे साहेबांचा जर तसा पण असेल मांडलेला त्यांनी, तर फडणवीसांनी ते यशस्वी होऊ देऊ नये. कारण आम्हाला सुद्धा संयम ढळू देऊ नये. मी त्यांच्याकडे निरोप आत्ता गाडीत बसलो, लगेच पाठवणार. आता कृषीमंत्री गाडी लागून द्या बाबा. तिकडं हाणलंय कोणी, काय हाणलं, काय करता राजीनामा घेऊन आम्ही त्याचा नुसता आता धोपटलं येईल.